नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर उच्च न्यायालय शिपाई भरती 2025 साठी मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच क्रमांक 6 बघणार आहोत। याआधी आपण संपूर्ण सराव प्रश्नसंच घेतले आहे, ते जर बघितले नसेल तर बघून घ्या। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे आणि नागपूर उच्च न्यायालय शिपाई भरती या नावाने प्लेलिस्ट बनवली आहे, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ एकाच जागी मिळून जाईल। या संपूर्ण सराव प्रश्नसंचाचा तुम्हाला नागपूर उच्च न्यायालय शिपाई भरतीसाठी नक्कीच फायदा होईल। आजचा आपला पहिला प्रश्न असा असणार आहे, भाजीपाला घेऊन बाबा घरी आले। अधोरेखित शब्दाचा समास ओळखायचा आहे। भाजीपाला या शब्दाचा समास ओळखायचा आहे। ऑप्शन दिलेले आहे, ए समाहार, बी इतरेतर, 3 द्विगु, 4 आहे यापैकी नाही। तर भाजीपाला घेऊन बाबा घरी आले यामध्ये भाजीपाला या शब्दाचा समास आहे समाहार, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 समाहार समास। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे। ऑप्शन दिलेले आहे, 1 आहे बाबा आमटे, 2 आहे रवींद्रनाथ टागोर, 3 वि.स. खांडेकर, 4 कवी कालिदास। तर ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह सर्वांना माहीत आहे की बाबा आमटेचा आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बाबा आमटे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, इस्पित साधने या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता होईल। ऑप्शन दिलेले आहे, 1 उपाशी राहणे, 2 इच्छिलेले साधने, 3 उदासीन होणे, 4 यापैकी नाही। इस्पित साधने या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ होईल इच्छिलेले साधने। इस्पित साधने म्हणजेच इच्छिलेले साधने, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल तर ऑप्शन क्रमांक 2 इच्छिलेले साधने। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, मुखातून निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात। तर ऑप्शन दिलेला 1 शब्द, 2 वर्ण, 3 अक्षर, 4 व्यंजन। तर मुखातून निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असं म्हणतात, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वर्ण। मुखातून निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हटलं जाते वर्ण। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, अनाथ या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता आहे। ऑप्शन दिलेला 1 करुणा, 2 बेकाम बेफाम, 3 पोरका, 4 कृपा। तर अनाथ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पोरका, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पोरका। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा योग्य अर्थ सांगा। ऑप्शन दिलेले आहे, 1 मन मानेल तसे बोलणे, 2 उद्धटपणे वागणे, 3 जिभेची चव पुरी करणे, 4 यापैकी नाही। उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा योग्य अर्थ होईल मन मानेल तसे बोलणे, म्हणजेच उचलली जीभ लावली टाळ्याला अशा प्रकारे मन मानेल तसे बोलणे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 मन मानेल तसे बोलणे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज या मराठी व्याकरणावरील प्रमुख ग्रंथाचे लेखक कोण आहे। ऑप्शन दिलेले आहे, 1 विल्यम कॅरी, 2 दादाबा पांडुरंग तर्खडकर, 3 आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर, 4 विल्यम जोसेफ। तर द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज या व्याकरणावरील मराठी ग्रंथाचे लेखक आहे विल्यम कॅरी, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 विल्यम कॅरी। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, नाचता येईना रिकामी जागा वाकडे मन पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडून रिकामी जागा भरा। ऑप्शन दिलेले आहे, 1 पाय, 2 अंग, 3 बोल, 4 ताल। तर आपल्याला जी मन दिलेली आहे ती पूर्ण करायची आहे। नाचता येईना रिकामी जागा वाकडे काय होईल यापैकी, या दिलेल्या ऑप्शनपैकी नाचता येईना अंगण वाकडे अशा प्रकारे ही मन पूर्ण होईल, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 नाचता येईना अंगण वाकडे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, नीतिमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता। ऑप्शन दिलेले आहे, दुर्गमनानी, 2 गतिमान, 3 दुराचारी, 4 निराग्रही। तर नीतिमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे दुराचारी, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 दुराचारी। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले या वाक्यातील विधेय ओळखा। ऑप्शन दिलेले 1 सत्याग्रह, 2 करू लागले, 3 गांधी, 4 महात्मा। तर महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले या वाक्यामधील विधेय आहे करू लागले, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 करू लागले। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे। ऑप्शन दिलेले आहे, 1 स्वर संधी, 2 व्यंजन संधी, 3 विसर्ग संधी, 4 विशेष संधी। तर गणेश हा शब्द स्वर संधीमधील गुणादेश स्वर संधीचा प्रकार आहे, म्हणून या गणेश हा शब्द स्वर संधी होईल, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 स्वर संधी। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, जागतिक नृत्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो। ऑप्शन दिले आहे, 1 22 मार्च, 2 20 जानेवारी, 3 आहे 14 एप्रिल,
29 एप्रिल. तर जागतिक नृत्य दिन हा 29 एप्रिल रोजी साजरा केला जातो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 29 एप्रिल. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13. गांगरणे. गांगरणे या शब्दातून कोणता आशय सूचित होतो? ऑप्शन दिलेल्या 1 समोर नष्ट झालेला, 2 गोंधळणे सूचेनासे होणे, 3 पुन्हा रुळावर येणे, 4 फसवून पळून जाणे. तर गांगरणे या शब्दातून गोंधळणे आणि सूचेनासे होणे अशा प्रकारचा आशय सूचित होतो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 गोंधळणे सूचेनासे होणे म्हणजेच गांगरणे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14. पुढील आठवड्यात शास्त्रज्ञांची पहिली तुकडी उत्तर ध्रुवाकडे जाण्यास निघेल. वाक्याचा काळ ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेला 1 साधा वर्तमान काळ, 2 अपूर्ण भूतकाळ, 3 भूतकाळ, 4 भविष्यकाळ. तर पुढील आठवड्यात शास्त्रज्ञांची पहिली तुकडी उत्तर ध्रुवाकडे जाण्यास निघेल या वाक्याचा काळ होईल भविष्यकाळ. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 भविष्यकाळ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15. एक नामवंत नाट्य दिग्दर्शक शाळेत येतील व ते मुलांचे नाटक बसवतील. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? ऑप्शन दिलेले 1 केवल वाक्य, 2 संयुक्त वाक्य, 3 प्रश्नार्थक वाक्य, 4 उद्गारवाचक वाक्य. एक नामवंत नाट्य दिग्दर्शक शाळेत येतील व ते मुलांचे नाटक बसवतील. या वाक्यामध्ये एकापेक्षा 2 वाक्य जोडण्यासाठी व या अव्ययाचा वापर केलेला आहे. म्हणून हे वाक्य संयुक्त वाक्य या प्रकारात येईल. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 संयुक्त वाक्य. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.